आप देख रहे हैं एटी न्यूज महाराष्ट्र। बिना सूचना दिए 15 कर्मचारियों को अल्फा पावर इंजीनियरिंग कंपनी ने निकाला। इसके खिलाफ आरपीआई युवा जिला अध्यक्ष श्रीकांत वानखेड़े ने और कर्मचारियों ने बेमुद्दत धरना आंदोलन किया। आइए जानते हैं आरपीआई जिला अध्यक्ष श्रीकांत वानखेड़े ने क्या कहा। छत्रपती शिवाजी महाराजांचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा वस्ताद लहुजी साळवेंचा काय बोलाल सर? भुसावळमध्ये असलेले दीपनगर प्रकल्प 661 या प्रकल्पामध्ये एक संबंधित कंपनी होती अल्फा पॉवर इंजिनिअरिंग। या कंपनीमध्ये मागील 4 वर्षापासून 15 कामगार या ठिकाणी काम करत होते। या प्रकल्पामध्ये अनेक कर्मचारी काम करत असतात आणि त्या एक कंपनी आहे अल्फा करून, त्या कंपनीमध्ये 15 कर्मचारी काम करत होते। त्यांना या ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीतून काढण्यात आलेलं आहे आणि मागील 4 वर्षापासून जे सर्क्युलर होतं त्या सर्क्युलरनुसार त्यांना कोणतेही पगार या ठिकाणी दिलेले नाही आहे, त्यांना कोणत्या प्रकारचा भत्ता या ठिकाणी दिलेला नाही आहे, त्यांना कोणत्याच प्रकारचं या ठिकाणी बोनस दिलेलं नाही आहे। आणि जेव्हा कंपनीशी चर्चा केली असता तर कंपनीने वेळोवेळी आश्वासन दिलेले होते की आम्ही जेव्हा कंपनी या ठिकाणी जेव्हा काम समाप्त होईल तर आम्ही तुमचं फायनल पेमेंट या ठिकाणी करू। मग जेव्हा मागील 6 महिन्यापासून जेव्हा आम्ही त्यांच्याशी विचारपूस केली असता तर कंपनीने मात्र उडवडीचे उत्तरं दिले। त्याच्यानंतर आम्ही भेल जी आहेत, जे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड आहे त्यांच्या अंतर्गत जी पॉवर कंपनी अल्फा कंपनी आहे, आम्ही जेव्हा त्यांना पत्रव्यवहार केला तर आपलं भेल कंपनीने पण आम्हाला उडवडीचे उत्तरं दिले। त्याच्यानंतर आम्ही महाजनकोला आम्ही पत्रव्यवहार केले, वारंवार पत्र केले, त्यांच्याशी 2-4 बैठकीसुद्धा झाली या ठिकाणी, पण मात्र कोणतेही प्रश्नाचं समाधान या ठिकाणी झालं नाही। म्हणून आज आम्ही 24/6/2024 रोजी प्रकल्पाच्या मुख्यद्वारासमोर आम्ही या ठिकाणी बेमुद्दत धरणे आंदोलन करणार आहोत। आमचे मागण्या अशा आहेत की सर्वप्रथम जे या ठिकाणी अल्फा कंपनीचे बाकी देण्याचे बाकी आहेत, जसं सर्क्युलरनुसार जे पगार होतं त्याच्यामधलं जे डिफरन्स आहे, जे फरक आहेत ते देण्यात यावा, बोनस देण्यात यावा। मागील 3 वर्षापासून जे त्यांना बोनस दिलेले नाही आहे ते देण्यात यावे। त्याचबरोबर जे भत्ता आहे, जे भत्ता रोखून ठेवलेलं होतं अल्फा कंपनीने ते सुद्धा या ठिकाणी देण्यात यावा। त्याचबरोबर या अल्फा कंपनीमध्ये जे कामं या ठिकाणी झालेले कामं आहेत त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी। त्याचबरोबर या ठिकाणी एक सगळ्यात मोठा प्रश्न येतो की कुठेही हा प्रकल्प जेव्हा निर्माण होतं तर स्थानिकांना 80% रोजगार मिळाला पाहिजे, हा सर्वात मोठा एक मुद्दा आहे। म्हणून आम्ही हा मुद्दा याच्यात घेतलेला आहे की अजून आतापर्यंत कंपनीमध्ये सर्व परप्रांतीय कामं करतात, मात्र स्थानिकांना कुठेही या ठिकाणी स्थान मिळालेलं नाही आहे। जे स्किल लेबर असतील, जे कुशल असतील, जे अर्धकुशल असतील, त्यांनाही सुद्धा या ठिकाणी कोणत्या प्रकारचं काम या ठिकाणी दिले जात नाही आहे। म्हणून आम्ही महाजनकोला या ठिकाणी विनंती करतो आहे आणि त्यांना सांगतो पण आहे की सर्वप्रथम 80% स्थानिकांना रोजगार या ठिकाणी मिळालाच पाहिजे। असं आम्हाला जो प्लान तयार होत नाही त्याच्या पहिले आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपामध्ये आम्हाला हे सर्व उत्तरं आम्हाला तुम्ही तुमच्याकडनं आम्हाला द्यावं लागतील। अजून जे अल्फा कंपनी आहे, अल्फा कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्यात यावा, जेणेकरून भारतामध्ये ती कंपनी कुठंच काम करायला नाही पाहिजे की या वेळेला त्यांना जसं मजुरांचा हक मारलेला आहे तसे ते अजून दुसऱ्याकडे कामं करतील आणि दुसऱ्या मजुरांचं ते हक मारेल। म्हणून आम्ही महाजनकोला या ठिकाणी विनंती केलेली आहे, बेलला सांगितलेलं आहे की तुम्ही संबंधित जी अल्फा कंपनी आहे तिला ब्लॅकलिस्टेड करा, भारतामध्ये कुठेही तिला काम भेटायला नाही पाहिजे। असे आमचे जे प्रलंबित जे 4-5 मागण्या आहेत ते महाजनकोनं त्वरित आमचे मागण्या पूर्ण करावा। आता आजचा आमचा पहिला दिवस आहे आंदोलनाचा आणि या आंदोलनामध्ये आम्हाला 2 संघटनेने या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। भीम टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सुद्धा आम्हाला पाठिंबा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर लहुजी शक्ती सेना जळगाव जिल्हा युनिट यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देण्यात आलेला आहे। आता संध्याकाळचे 5 वाजत आहेत, मात्र सकाळी जेव्हा कंपनीचे जे लोक आलेले होते त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली होती, मात्र अद्याप अजूनपर्यंत संबंधित महाजनकोचे किंवा भेलचे कोणतेही कर्मचारी किंवा कोणतेही अधिकारी या ठिकाणी अजून आलेले नाही आहे चर्चासाठी। पण आम्ही पण या गोष्टीसाठी ठाम आहेत आंदोलनासाठी की आमचे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत।
त्यासाठी अजून आम्ही 3 दिवस या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत. 3 दिवसपर्यंत जर त्यांनी आमची या ठिकाणी दखल जर नाही घेतली, मग आम्ही मरण उपोषणाला आम्ही या ठिकाणी सुरुवात करणार आहेत. आणि या सर्व ह्याच्यामध्ये जर काही कोणाला गालबोट लागलं किंवा काही या ठिकाणी बिघडलं तर सर्व जबाबदार महाजनको असतील, त्याचबरोबर व्हेल कंपनी असतील आणि त्याचबरोबर अल्फा कंपनीचे सर्व वरिष्ठ अधिकारी असतील. आता संध्याकाळचे तर या ठिकाणी 5 झालेले आम्ही सर्व या ठिकाणी बसलेलो आहोत आणि जोपर्यंत या ठिकाणी मागणं पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही ठाम इथंच आहोत. किती मजुरांचा पेमेंट रोखलाय त्यांनी? या ठिकाणी 15 कर्मचारी आहेत. 15 कर्मचारींचे त्यांना सकल थकबाकी ठेवलेले आहेत इथं. म्हणजे साधारणतः एक कर्मचारीचं जर बघायला गेलं तर 3 ते 4 लाख रुपये त्यांचा थकबाकी या ठिकाणी निघतो. देखते रहिए AT न्यूज महाराष्ट्र. प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब.